आप देख रहे हैं YMS न्यूज 24। आइए देखते हैं आज की खबर नवी मुंबई महाराष्ट्र से। अजेंद्र अग्री चीफ रिपोर्टर के साथ। नवी मुंबई के कोपरखेरणे में स्थित चिकनेश्वर गार्डन की बदहाल स्थिति ने नागरिकों के लिए परेशानी खड़ी कर दी है। गार्डन में सुविधाओं की कमी और रखरखाव की लापरवाही को लेकर स्थानीय लोग काफी नाराज हैं और चिकनेश्वर गार्डन में बिजली, पानी और साफ सफाई की व्यवस्था पूरी तरह चरमराई हुई है। रात में गार्डन में अंधेरा छाया रहता है, जिससे नागरिकों और खासकर महिलाओं को असुरक्षा महसूस होती है। बच्चों के खेलने के लिए जो झूले और स्लाइड्स हैं, वो सब खराब हो चुके हैं। बच्चे खेलते वक्त गिर जाते हैं। यहाँ सफाई भी नहीं होती। इसके अलावा गार्डन में पीने के पानी की टंकी की स्थिति भी बेहद खराब है। सफाई न होने के कारण पानी दूषित है, जिससे बीमारियां फैलने का डर बना रहता है। बाथरूम की हालत भी ऐसी है कि इसका इस्तेमाल करना मुश्किल हो गया है। इस मुद्दे पर कोपरखेरणे कांग्रेस कमेटी के तालुका अध्यक्ष सुनील जी पारकर और उपाध्यक्ष अभिजीत काकड़े ने कड़ा रुख अपनाया है। सुनील जी पारकर ने कहा कि हमने नवी मुंबई महानगर पालिका से 15 दिनों के भीतर गार्डन की मरम्मत और सुविधाएं बहाल करने की मांग की है। अगर ऐसा नहीं हुआ तो हम तीव्र आंदोलन करेंगे। स्थानीय नागरिकों की मांग है कि गार्डन में बिजली और पानी की समस्या का समाधान किया जाए, सफाई व्यवस्था को दुरुस्त किया जाए और बच्चों के खेलने के उपकरणों की मरम्मत हो। अब देखना यह होगा कि नवी मुंबई महानगर पालिका इस मामले में क्या कदम उठाती है। क्या नागरिकों की समस्याओं का समाधान होगा या फिर इस मुद्दे पर आंदोलन का बिगुल बजेगा। सारी चीज़ों को लेकर बातें की यहाँ पर, जैसे कि लाइट को लेकर, बिजली के पोल को लेकर और बिजली के वायर को भी लेकर और बाथरूम को लेकर भी आपने यहाँ पर बातें की। क्या पानी की सोय है क्या? आहे ना, आमच्याकडे एक पाण्याची सोय आहे। ही मोठी टाकी आहे। या टाकीमध्ये नक्की कोणतं पाणी येतं? आमच्या इकडे एक विहीर आहे, ज्या विहिरीचं पाणी या गार्डनला आहे ना फवारण्यासाठी दिलं जातं, पण त्या विहिरीचं कनेक्शन आम्हाला वाटतं इथे पण आहे। मग त्या विहिरीमध्ये ती विहीर कधी साफच होत नाही, वो कुवा कधी साफ होता नाही आहे। मग त्या विहिरीचं पाणी ह्याच्यामध्ये येतं तर एखादा लहान मुलगा, एखादा वयस्कर ज्याला तहान लागते, बाबा राऊंड मारल्यानंतर तहान लागते, एखादा विचार करतो की मी इथे पाणी पिऊ, हे पाणी खरंच तेवढं स्वच्छ आहे का? हे पाणी पिण्यालायक आहे का? ह्याचाही मेंदूमध्ये थोडासा आहे ना प्रकाश टाकावा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी। आणि हे पाणी खरोखर पिण्यालायक आहे का? जर ह्या पाणी पिण्याने जर एखादा लहान मुलगा, एखादा वयस्कर, एखादा या ठिकाणी येणारा जाणारा जो प्रवास करणारा व्यक्ती आहे, या ठिकाणचा राहणारा रहिवासी आहे, जर त्याला तहान लागली आणि त्याने जर इथे पाणी प्यायचा विचार केला आणि पाणी पिल्यानंतर जर त्याला कोणता त्रास झाला तर त्याचा जिम्मेदार कोण आहे? त्याची जिम्मेदारी घेणार कोण आहे? मग जर त्याची जिम्मेदारी कोणी घेणार नसेल तर आम्ही काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी आम्ही त्यांची जिम्मेदारी घ्यायला तयार आहोत आणि तुमच्या सर्व अधिकाऱ्यांच्या, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही त्या पोलीस स्टेशनमध्ये तुमच्या विरोधात तक्रार करणार की तुम्ही आमच्या या रहिवाशांच्या विरोधात, तुम्ही आमच्या या रहिवाशांच्या जीवाशी खेळ खेळत आहात। कारण पाणी हे डायरेक्ट शरीरामध्ये इन्क्लूड होतं, डायरेक्ट शरीरामध्ये जातं। एखाद्याला येता जाता ज्या ठिकाणी तुम्ही बोललेत की लाईटीचा प्रश्न आहे, मी सांगण्यामध्ये थोडं राहून गेलो, पण त्या ठिकाणी जे लाईटीचे जे खांब आहे, जे लाईटीचे जे डीपी आहेत, त्या डीपीच्या ज्या वायरी आलेल्या त्या डीपीला शॉक लागतो। एखादा लहान मुलगा, एखादा शाळेतून या ठिकाणी येणारे जाणारे प्रवास करणारे जी मुलं आहेत, ज्या महिला आहेत, ज्या आपल्या मुलाला येता जाता घेऊन जातात, लहान मुलं खेळतात, येता जाता लहान मुलं शाळेत जाताना खेळतात, एखाद्या लहान मुलाने त्या डीपीला हात लावला, त्याला शॉक लागला, त्याची काही इजा झाली तर त्याचा जिम्मेदार कोण आहे? तर त्याचा जिम्मेदार या ठिकाणचा विभागचा अधिकारी, या ठिकाणचा जे गार्डनचे अधीक्षक आहेत, या ठिकाणचे गार्डनचे जे सर्व देखभाल करणारे सर्वजण आहेत, ही आमची तक्रार आहे। आणि जर या ठिकाणी कुठला अपघात झाला, आमची अशी देवाला प्रार्थना आहे की या ठिकाणी कोणता अपघात न हो, पण या ठिकाणी दुर्दैवाने कोणता अपघात झाला तर आम्ही या ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर तक्रार करू आणि त्या तक्रारीचा पूर्णपणे 100% पाठपुरावा करू आणि त्या सर्व बाबी आम्ही या ठिकाणच्या सर्व रहिवाशांना, अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून देऊ, पोलीस स्टेशनच्या निदर्शनास आणून देऊ। एवढंच बोल। एक छोटीशी गोष्ट राहून गेली, छोटी नाही पण ती खूप मोठी आहे। गार्डनमधून आम्ही ज्यावेळेस गार्डनच्या आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस त्या प्रवेशद्वारावरती मोठमोठ्या केबल्स टाकलेल्या आहेत, वायर टाकलेल्या आहेत, ज्या MSCBच्या वायर आहेत, MSCBचे लाल डीपी आहेत। या गार्डनला जे लाईटचा जो पुरवठा केला जातो त्या लाईटचे पोल्स आहेत, त्या लाईटचे मोठे डीपी आहेत। आमची या MSCBला आणि महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की ज्या गार्डनच्या गेटला
मोठमोठ्या वायरी आहेत त्या तुम्ही जमिनीमध्ये आतमध्ये गेल्या पाहिजेत, त्या जर तुम्ही वरती पुन्हा आहेत. एकदा झाली तर तुमच्या खिलाफ पोलीस ठाण्यामध्ये कंप्लेंट केली जाईल, कोपरखैरणे ब्लॉक कांग्रेस कमेटी करते. तो क्या कहना चाहेंगे आज जो गार्डन को लेकर पिछले कई सालों से आपने पार्टिंबा दिया गार्डन को बनाने के लिए, किस तरह से गार्डन की गरिमा थी, आज कितने अच्छे से गार्डन दिख रहा है, इसके ऊपर आप क्या कहेंगे? कोपरखैरणे ब्लॉक काँग्रेस कमिटीकडनं गेली सतत 2-3 वर्षांत पाठपुरावा करून ह्या गार्डनच्या संबंधामध्ये पाठपुरावा करून कंटिन्यू यांच्या पाठी लागून हा टेंडर पास करून घेतला. गार्डनची परिस्थिती कशी होती, आज गार्डन बांधला नक्की जा करोड 1.5-2 करोडचा टेंडर या लोकांनी पास केला. 1.5-2 करोडचा काम आहे का? तुम्ही स्वतः डोळ्याने बघितलं. 1.5-2 करोडचा काम या लोकांनी केला आहे का? पुढं घाण करून ठेवलं या लोकांनी. हे बांधलं आहे, ह्याला पंखा नाही, ह्याला लाईटी नाहीत, सगळ्या बेंच तुटलेत, थुकपट्टीचा काम केलं या लोकांनी. महानगरपालिकेचा गार्डनचा अधीक्षक आणि वॉर्ड ऑफिसर, मला वाटतं हे लोक कमिशन बेसवर काम करतात. ह्या लोकांचं इथे लक्ष नाही का इथे काम काय झालं आहे, हे लोक बघायला पण येत नाहीत काय काम झालं आहे. गार्डनला माती नाही आहे, खत नाही आहे, गार्डनला सुरक्षा रक्षकच नाही आहे. गार्डनची हालत या लोकांनी खराब करून ठेवले. हे लोक अधिकार पदावर का बसले इथे? कांग्रेस कमेटी के तालुका अध्यक्ष सुनील जी पारकर ने ये गार्डन को लेके कहा है, क्या सही है? कोपरखैरणे तालुका काँग्रेस कमिटी आणि प्रभाग क्रमांक 16 गेली 2.5 वर्ष या चिकनेश्वर उद्यानाचे गार्डनचं पाठपुरावा करत आहे. या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी जे खेळण्याचं सामान आहे, गेल्या वेळेस आम्ही तक्रार केली होती की खेळण्याचं सामान बसवण्यात यावं, पण ते खेळण्याचं सामान न बसवता त्याच्यामध्ये फक्त मरम्मत करण्यात आली, कुठेतरी डागडुजी करण्यात आली, कुठेतरी जी घसरगुंडी आहे ती घसरगुंडीला कुठेतरी कट पडलेला आहे, कुठेतरी भेगा पडलेल्या आहेत. त्या भेगा फक्त आहे ना बुजवण्यात आलेल्या आहेत. पण आमची अशी विनंती आहे की त्या भेगा न बुजवता, त्या कट न तुम्ही दुरुस्त करता नव्याने त्या ठिकाणी घसरगुंडी बसवावी. नव्याने जे युवा वर्गासाठी जे जिमचं सामान आहे ते नव्याने युवा वर्गासाठी जिमचं सामान बसवावं. आज गेली 2 वर्ष झाले या चिकनेश्वर गार्डनमध्ये युवा वर्गासाठी जिमचं सामान एकही सामान नाही आहे. माझी कोपरखैरणे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आणि या ठिकाणच्या सर्व रहिवाशांच्या वतीने विनंती आहे या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना की तुम्ही झोपले असाल तर तुम्ही उठा, तुम्ही जागे व्हा. जर तुम्हाला जाग येत नसेल तर येत्या 15 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला जागा करण्यासाठी या ठिकाणी उपोषण घेत आहे. तर त्या उपोषणाने पण जर तुम्हाला जाग येत नसेल तर पुढच्या काय तुमच्याकडे आंदोलन घेऊन यायचं ते आम्ही आंदोलन नक्कीच घेऊन येऊ. कारण गेल्या 2 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये आम्ही तुमच्याकडे जवळजवळ 2 ठिय्या आंदोलन घेतलेले आहेत, 2 उपोषण घेतलेले आहेत, कमिशनर साहेबांना भेटलेले आहेत, गार्डनच्या अधिकाऱ्यांना भेटलेले आहेत, गार्डनच्या आयुक्तांना भेटलेले आहेत. तरी पण या चिकनेश्वर गार्डनची जी दुरवस्था आहे ती आहे तशीच आहे. एखादी ज्येष्ठ जेव्हा या गार्डनमध्ये सकाळी मॉर्निंग वॉकला येतो, जॉगिंगला येतो, त्यावेळेस समजा जर एखाद्या वरिष्ठाला, एखाद्या म्हाताऱ्या वयस्कर माणसाला समजा जर डायबिटीसचा त्रास असेल तर त्या व्यक्तीला सकाळी जर लघवीसाठी किंवा कुठल्या बाथरूमसाठी जर त्याला जर त्रास होत असेल आणि जर इथे बाथरूमची व्यवस्थित सोय नाही तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? तुम्ही टेंडर पास केला म्हणजे टेंडर तर पास केला, पण ते बाथरूम कधी बसवणार? ठीक आहे, इलेक्शन 2 महिने इलेक्शन चालली होती, पण इलेक्शन काळामध्ये या गार्डनमध्ये कामही चालूच होतं, काम बंद कुठे झालं नव्हतं. कारण ज्या कॉन्ट्रॅक्टरने हे काम घेतलं होतं ते कॉन्ट्रॅक्टरने काम पूर्ण केलेलंच दिसत नाही. या अर्थी आज गार्डनची दुरवस्था बघण्यात येते. फक्त तुम्ही फुटपाथ बनवलेला आहे, 5 करोड काम आहे का? फुटपाथ बनवल्यामुळे पूर्ण गार्डनचं काम होत नाही. आमची विनंती आहे की या गार्डनमध्ये लहान मुलांसाठी खेळण्याचं पूर्ण सामान बसवावं, युवा वर्गासाठी सर्व जिमचं सामान बसवावं, ओपन जिम जी आहे ती पूर्ण ओपन जिमसाठी सर्व सामान बसवावं. जे आमचे वरिष्ठ आहेत, जे आमचे या ठिकाणचे वरिष्ठ नागरिक राहतात, जे या गार्डनमध्ये येऊन आपला दिवस घालवतात. पानी मारने वाला है वो पानी मारता है और समझो संडास वगैरह पेशाब को गया समझो और वो पानी चालू रहता है क्योंकि वहाँ जाके वो बंद नहीं करता है. वहाँ बंद करेगा और समझो बच्चा पानी पी लेगा और तहान लगेगा तो कोई बच्चा पानी पिएगा, उनको क्या मालूम कौन सा पानी है. लेकिन वो पानी जो गटार का संडास का पानी वहाँ जो बॉडी में जाता है वो आदमी बीमार, लड़का लोग बीमार पड़ेगा. उसका जिम्मेदारी कौन है? वो ये सुरक्षा रक्षक भी इधर रहता नहीं है.
वो भी अपना उधर एक जगह में उधर बैठता है, एक ही रहता है, वो कभी जगह पे रहता नहीं है। और जगह पे क्या पानी तो यहाँ पर आप हर सुबह यहाँ पर आप आते रहेंगे वॉकिंग के लिए, बैठने के लिए? हाँ, वो उधर वॉकिंग के लिए आने वाले आदमी लोग को आने जाने के लिए बराबर जो अभी ये जो बना है रास्ता बना है उसमें कुछ पानी नहीं मारा है, कुछ नहीं है। वो पानी समझो बरसात आएगा वो टाइम में वो निकल जाएगा, उसको पानी मारता नहीं, कुछ नहीं करता है उधर। और उसका पानी मारने का जो ये नहीं, वो जो गार्डन में जो पानी मारा वो रास्ते में पानी नहीं मारता है। पर और नीचे देख सकती है इसकी जो मरम्मत अभी भी नहीं हुआ, ज़मीन के अंदर खड्डा है। बट यहाँ पर कोई बच्चा अगर झूला झूलेगा तो गिरने का मतलब वो बच्चे को जो जब घाव लगेगा तो उसकी जिम्मेदारी किसकी है? सारी चीज़ें तुमने बनाई, बहुत अच्छी तरह से बनाई चीज़ें। एक सालों के बाद में कई वर्षों से कांग्रेस कमेटी के जो अधिकारी है सुनील जी पारकर और अभिजीत काकड़े जी ने इतना भाग दौड़ करके ये मैदान तो ठीक से बना चुका है। बट मैं आपको और वीडियो उनके पहले का वीडियो दिखाएंगे।